नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. मित्रहो, महाराष्ट्रातल्या राजकीय घटनांनी वेग घेतलाय. खरं तर राजकीय घटना अशा आहेत की ज्यावरती महाराष्ट्रातल्या सरकारचं भवितव्य अवलंबून आहे अशी चर्चा जोरदार सुरू आहे. राज्यात सरकार टिकणार की नाही टिकणार, कोर्टाचा निकाल काय येणार यावर देखील चर्चा सुरू आहे. तिकडे काय निकाल लागेल तो लागेल, इकडचा निकाल मात्र सरकारचा व्यवस्थित लावायचा याची व्यवस्था आपल्याकडे सुरू आहे. म्हणजे एक एक आंदोलन इतक्या प्रचंड वेगाने महाराष्ट्रभर पसरत आहे आणि या सगळ्या आंदोलनाला महाराष्ट्राचा मीडिया मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी देतोय. सगळ्या प्रसार माध्यमांवर जर आपण बघितलं तर एकेका आंदोलनाच्याच बातम्या जोरात सुरू आहेत. खरं तर या सरकारच्या आल्यापासूनच 7-8 आंदोलनं वेगवेगळ्या स्वरूपामध्ये महाराष्ट्रामध्ये होत आहेत. म्हणजे अगदी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं पुण्यात झालेलं आंदोलन असो, की नाशिकवरून निघालेला शेतकऱ्यांचा मोर्चा असो, की नाशिकमध्ये झालेलं शेतकऱ्यांचं कांद्यावरचं आंदोलन असो, अशा असंख्य आंदोलनांनी महाराष्ट्र गाजतो आहे, महाराष्ट्र व्यापतो आहे. आणि महाराष्ट्र यासाठी व्यापतो आहे की महाराष्ट्रातला मीडिया याला प्रसिद्धी देतोय. एकूणच काय तर सरकार खाली खेचण्याचे प्रयत्न विरोधी पक्षाच्या सोबत माध्यमे देखील विरोधी पक्षाच्या भूमिकेत जाऊन करत आहेत. या सगळ्या विषयावर आपण चर्चा करत असताना सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्ती वेतन हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणून समोर येतो आहे आणि या निवृत्ती वेतनावर आपल्याला बोललंच पाहिजे. आता नुसतं बोलून जमणार आहे का? अनेकांनी भावनिक स्तरावरती अनेक मुद्दे उपस्थित केलेत. आमदारांची पगार इतकी असते का? आमदारांच्या पगार थांबवा, खासदारांच्या पगार थांबवा, त्यांचं निवृत्ती वेतन थांबवा, या आणि अशा कितीतरी मागण्या. मग यांना नको तर त्यांना द्या. मग काही लोकांनी म्हणणं केलं की जर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारी जुन्या पद्धतीने ठेवायच्या असतील तर जुनी पेन्शन द्यायला हरकत नाही, नवी पगार नवी पेन्शन पद्धत, असंही अनेकांनी मत मांडलंय. अर्थात दोन्ही बाजूनी खूप टोकाचे विचार व्यक्त होत आहेत. म्हणजे एकीकडे पेन्शन द्या म्हणणारा वर्ग ही टोकाचं मत व्यक्त करतोय, तर पेन्शन देऊ नका म्हणणारा वर्ग ही टोकाचं मत व्यक्त करतोय. आमदार खासदार यांच्या पेन्शन आणि पगारीच्या सोबत तुलना करताना त्यांची संख्या आणि कर्मचाऱ्यांची संख्या याच्यामध्ये प्रचंड फरक आहे हे लक्षातच येत नाहीये. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 288 आमदार आहेत. विधान परिषदेमध्ये 65 आमदार असतात. 5 वर्षांनी ही संख्या बदलती असते. 50% रिटायर्ड होतात, 50% पुन्हा निवडून येतात. म्हणजे या संख्येच्या 50% इतके लोकच निवृत्त होत असतात हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे सगळी एकूण संख्या बघितली तर 5 वर्षानंतर निवृत्त होणाऱ्यांची संख्या 200-250च्या घरामध्ये असेल. महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे 200-250 आमदार निवृत्त झाले म्हणून त्यांच्यावरती फार मोठा बोजा पडणार आहे. 50,000चा पगार जाणार आहे, 1 लाखाचा पगार जाणार आहे आणि तो मोठा बोजा पडणार आहे असं अजिबात नाही. आता लक्षात घेतलं पाहिजे की सरकारी कर्मचाऱ्यांची आपल्या राज्यातली स्थिती काय आहे. काही आकडे जरा नीट समजून घेतले पाहिजेत, तुम्हाला इथे बघता येऊ शकतील. तुम्ही बघताय महाराष्ट्रामध्ये 18 लाख कर्मचारी सध्या शासकीय कर्मचारी 18 लाख शासकीय कर्मचारी संपावर आहेत असा दावा केला जातोय. म्हणजे 18 लाख शासकीय कर्मचाऱ्यांची महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या तुलनेत जर बघायचं ठरलं तर 2% कमी कर्मचारी महाराष्ट्रामध्ये सरकारी कर्मचारी म्हणून काम करतोय. 98% हा गैर सरकारी कर्मचारी असलेला वर्ग आहे. यात अनेक कर्मचारी खासगीत देखील काम करतात. सरकारी नसलेला 98% वर्ग आहे आणि सरकारी असलेला 2% वर्ग आहे. आता तुम्ही म्हणाल फक्त सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या मोजून कशी जमेल? मग त्याला तुम्हाला सरकारी कर्मचाऱ्यांच्या वर अवलंबून असलेल्या कुटुंबाच्या सदस्यांची संख्या देखील बघायला हवी. आपण तीही बघितली. एका कुटुंबात सरकारी कर्मचाऱ्यासह 4 किंवा 5 सदस्य असतात असं गृहीत धरलं तर महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या 10% इतका वर्ग सरकारी कर्मचाऱ्याच्या पगारावर अवलंबून असेल. 10% इतका वर्ग म्हणतोय मी. जर सरकारी कर्मचाऱ्याच्या एकूण अवलंबून असलेल्या लोकांची संख्या 10% असेल तर त्यावरती खर्च किती व्हायला हवा याचा विचार करायला हवा. आता जरा आपण ह्या खर्चाचं प्रमाण सुद्धा बघूया. आज राज्यामध्ये 2005 साली राज्याच्या सरकारनं 2005 साली जेव्हा निवृत्ती वेतन बंद करण्याचा निर्णय घेतला होता सरकारी कर्मचाऱ्यांचं, तेव्हा पासून आतापर्यंत नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या बघता
आज राज्याचा 56% इतका खर्च निवृत्ती वेतन, वेतन, भत्ते आणि कर्जाचे व्याज याच्यावरती होतो. 56%. म्हणजे राज्याच्या एकूण उत्पन्नाचा 44% इतका भाग हा कल्याणकारी योजनांच्या वरती राबवला जातो. एकूण उत्पन्नाच्या 44% इतका भाग योजनांच्या वरती राबवला जातो आणि 56% इतका भाग कर्जाचं व्याज, सरकारी कर्मचाऱ्यांची पगार, भत्ते, निवृत्ती वेतन इतकं जातं. सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या आहे 2%. त्यांच्यावर अवलंबून असलेल्या लोकांची संख्या एकूण येते 10% आणि खर्च होतोय 56%. हे निवृत्ती वेतन मागणाऱ्यांना परवडणार आहे का? मागणाऱ्यांना परवडेल, देणाऱ्याला परवडणारा आहे का? हा प्रश्न आपल्याला विचारला पाहिजेच. कारण सरकारी कर्मचारी म्हणजे आयुष्यभराची हमी. आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे सांगावं की तुमच्या सोबत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारा 80% वर्ग असा आहे जो आयुष्यभर कमावतो, वाचवतो आणि वाचविलेल्या रकमेवर पुढचं आयुष्य जगत असतो. 80% वर्ग आहे. या देशातला खासगी नोकरी करणारा 80% वर्ग आहे जो मिळेल त्याप्रमाणे नोकरी स्वीकारतो, मिळेल तेवढी पगार स्वीकारतो, त्यातून अल्पस्वल्प वाटा आपला स्वीकारतो. पीएफची, ग्रॅच्युटीची जी रक्कम मिळते त्यावर आपलं सगळं आयुष्य जगत असतो. 80% वर्ग ज्या पद्धतीनं जगतोय त्या पद्धतीनं उलट निश्चित हमी असलेली नोकरी, निश्चित शेवटी रकमेची हमी असलेली नोकरी करून का तुम्हाला फरक पडत नाही? आणि या सगळ्या बेंबीच्या देठापासून ओरडणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना माझा एक प्रश्न आहे. अहो, कंपनीत काम करणाऱ्या कामगाराला पीएफची जी निवृत्ती वेतन मिळतं ना ते 800 रुपयापासून सुरू होतं आणि मॅक्झिमम 3000 रुपयापर्यंत जातं. 800 रुपये पीएफच्या वेतनावर जगणारी माणसं या देशामध्ये आहेत ज्यांनी आपल्या उत्पन्नाचा एक वाटा बाजूला काढून ठेवलेला आहे. आणि सरकारचा पैसा खर्च कशावर करायचा असतो? लोकांसाठी अन्न मिळावं, पाणी मिळावं, निवारा मिळावा, आरोग्य उत्तम असावं, यासाठी सरकारी पैसा खर्च करायचा असतो. अहो, तुमच्या पगारावर, तुमच्या पगारीसाठी घेतलेल्या कर्जावर 56% खर्च सरकारला करावा लागत असेल तर या देशातल्या 100% जनतेला अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, आरोग्य, औषध हे देण्यासाठी सरकारनं पैसे आणायचे कुठून? कल्याणकारी योजना राबवायच्या कुठून? का हा प्रश्न स्वतःचा स्वार्थ बघणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना कधीच दिसणार नाहीये? आणि पुन्हा राग येतो. अनेक जण फोन कॉल करून सांगतात की ही भाषा योग्य आहे का? होय, हीच भाषा योग्य आहे. काम नसलेला बहुतेक वर्ग तुम्ही जागा रिकाम्या करण्याची वाट बघतोय. ज्या तुम्ही जागा रिकाम्या केल्या क्षणी सामान्य माणसातला जो बेरोजगार आहे तो त्या ठिकाणी तुमच्यापेक्षा अर्ध्या पगारावर काम करायला तयार आहे. सांगा जरा, आज एका उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याला कुठला पगार मिळतो? बाकी उपजिल्हाधिकारी सोडून द्या, तहसील कार्यालयात, जिल्हा परिषदेमध्ये कारकुनाची नोकरी करणाऱ्या माणसाला किती पगार मिळतो? अहो, 50-60 हजाराच्या वरच. या वेतन आयोगात तर 60 हजाराच्या वरच सगळ्या तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांचं वेतन आहे. अहो, खाजगी संस्थांच्या मध्ये कारकून म्हणून काम करणारी माणसं 1,80,000 अॅन्युअल पॅकेज, 2,40,000 अॅन्युअल पॅकेज, 3,60,000 अॅन्युअल पॅकेज यावरती काम करतायत. 3,60,000 म्हणजे 30,000 रुपये महिना झाला. त्यात सगळी कपात सुद्धा आली. म्हणजे तुमच्या पगाराच्या अर्ध्या पगारावर राबणारा वर्ग या देशामध्ये आहे आणि तुमच्या जागी तो काम करायला तयार आहे. सरकारी नोकरांसाठीची ही व्यवस्था नाही आहे. ॲज अ टॅक्स पेअर, म्हणजे सरकारी कर्मचाऱ्याच्या एका वर्षाच्या पगारा इतका टॅक्स तर मी दर वर्षाला भरतो. एक कर देणारा नागरिक म्हणून त्यांना पगार किती द्यायला हवा, वेतन किती द्यायला हवं
यावर भाष्य करण्याचा मला अधिकार आहेच अधिकार. आणि त्याच अधिकारातून सांगतोय की या स्वरूपाच्या निवृत्ती वेतनाच्या अवास्तव मागण्या मान्य केल्या तर राज्य बुडून जाईल, संपून जाईल हे राज्य. काही शहाणे सांगतात की हिमाचल प्रदेशमध्ये लागू होते जुनी पेन्शन योजना, छत्तीसगडमध्ये लागू होते, पंजाबमध्ये लागू होते, झारखंडमध्ये लागू होते. पुन्हा गमतीचा भाग आहे, मी सरकार बुडवायला निघालेली माध्यमं का म्हणतोय बघा. हिमाचल, पंजाब, छत्तीसगड, झारखंड या चारही राज्यात गैर भाजप पक्षांचं सरकार आहे. मग या राज्यात लागू करण्याचा निर्णय झाला तर महाराष्ट्रात का होत नाही असा प्रश्न सगळ्यांना पडतो. आणि त्याचं उत्तर इथंच आपल्याला मिळतं की ही राज्य लवकरच बुडणार आहेत. महाराष्ट्राचा आजचा खर्च 56% आहे. एकही नोकर भरती केली नाही, भविष्यात एकही नोकर भरती केली नाही आणि जुनी पेन्शन योजना लागू केली तर 85% खर्च महाराष्ट्राचा होईल. आणि या सगळ्या राज्याची अवस्था एकूण खर्चाची काय होणार आहे तेही आकडे जरा नीट बघून घ्या. हिमाचल प्रदेशामधला नोकरी, वेतन, भत्ता आणि निवृत्ती वेतन यावरचा खर्च झाला तर तो 450% इतका जाईल. छत्तीसगडमध्ये तो 207% इतका जाईल. पंजाबमध्ये तो 190% इतका जाईल आणि झारखंडमध्ये तो 242% इतका जाईल. राज्य बुडणार आहे की संपणार आहे, दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर जाणार आहे की कशावर जाणार आहे याचा विचार करायलाच हवा. आणि सरकारी कर्मचारी म्हणजे लोकसेवक आहेत. लोकसेवकांनी लोकांनाच धमक्या देऊन काम बंद करण्याची धोरणं बंद करावीत, अन्यथा आपल्या सेवकाला बडतर्फ करण्याचा अधिकार सामान्य माणूस ठेवून आहे हे लक्षात घ्यावं आणि मगच असं आंदोलन जीवी व्हावं एवढंच सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.